वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला खमंग व झटपटीत अशी कटवड्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, धने जिरे पूड, घरातील गरम मसाला, मिरची क्रश, आलं लसूण पेस्ट, ओलं खोबरं, सुकं खोबरं, पांढरे तीळ, मीठ, खायचा सोडा, ओवा व जाडसर दळलेलं बेसन पीठ, फोडणीसाठी जिरे मोहरी हिंग हळद व वडा तळण्यासाठी तेल. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. पॅन ठेवून घ्यायचा आहे. इकडं मी 4 चमचे तेल घातलेलं आहे ह्यामध्ये. आता इकडं तेल गरम होईपर्यंत आपण इकडं बटाटे कुस्करून घेऊया. त्यामध्ये आता प्रथम बटाटे कुस्करून घेणार आहे. छान असं बटाटे कुस्करून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे आता इथं कुस्करून झालेले आहेत. आता आपण यासाठी चरचरीत फोडणी तयार करून घ्यायची आहे व यावर ओतून मग ते परत कालवून घ्यायचं आहे. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. चला तर मग फोडणी देऊन घेऊया. 1 चमचा जिरे टाकायचे आहेत. 1 चमचा मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतडलं की कढीपत्ता घालायचा आहे. त्यानंतर कांदा घालायचा आहे. व्यवस्थित असं हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. आपला आता इथं कांदा भाजत आलेला आहे. आता यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे व झणझणीत वडा बनवण्यासाठी 2 चमचे मिरची क्रश घालायचा आहे व परत 2 मिनटं हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. व थोडी आता कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे. पहा, मस्त अशी आता आपली ही वड्यासाठी फोडणी झणझणीत तयार झालेली आहे. 1 चमचा चवीसाठी हिंग घालायचा आहे. 1-2 चमचे हळदपूड घालायचे आहे. बारीक चमच्यानी घातले मी. आता ही आपली फोडणी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व ही फोडणी त्या क्रश केलेल्या बटाट्यावर घालायची आहे व ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये परत थोडी मी कोथिंबीर घालणार आहे जेणेकरून वड्याला खूप छान चव येते. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे. वरूनच मी आलं लसूण पेस्ट घालतोय कारण ते फोडणीमध्ये घातलं तर करपलेला वास येतोय. त्यामुळं आलं लसूण शेवटीच घालायचं आहे. त्यामुळं अगदी खमंग असं त्याला स्वाद येतोय आल्या लसणाचा. आता छान हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे वड्यासाठी. आता तोपर्यंत इकडं आपण कटसाठी फोडणी करून घेऊया. आता कट करण्यासाठी हे तेल वापरायचं आहे थोडं व कट बनवण्यासाठी आता मसाला तयार करून घ्यायचा आहे. छान आपलं तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. पहिल्यांदा व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालायचा आहे. मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे तीळ घालायचे आहेत पांढरे. कट छान होण्यासाठी मी 4 काजू घालत आहे.
काजू ऑप्शनल आहेत, तुम्ही घातलं नाही तरी पण चालते. माझ्याकडे आहेत म्हणून मी घातलेत. त्यानंतर आता यामध्ये 4 चमचे ओलं खोबरं घालायचं आहे. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये सुक्कं खोबरं पण 4 चमचे घालायचं आहे. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची 4 पानं घालायची आहेत, ती पण व्यवस्थित परतून घ्यायची आहेत. थोडी कोथिंबीर घालायची आहे व छान खमंग असं हे भाजून घ्यायचं आहे. छान असा हा इथं कटचा मसाला तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे सर्व 10 मिनिटं गार करायला ठेवायचं आहे. व गार झाल्यानंतर हे सगळं मिक्सरला पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे. आता इथं आपले मसाला गार होईपर्यंत आपण वड्यासाठी गोळे तयार करून घेऊया. मस्त असे हे आता बटाटे वडे करायसाठी गोळे इथं तयार झालेले आहेत. आता आपण वडे करण्यासाठी पीठ कालवून घेऊया. अर्धा किलो बटाटे वडे करण्यासाठी मी इथं 4 वाटी डाळीचं पीठ जाडसर दळलेलं घेतलेलं आहे. त्यामध्ये बारीक चमच्यानी 2 चमचे मीठ घालायचं आहे. 2 चमचे ओवा घालायचा आहे व पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे व पाव वाटी गोडं तेल घालायचं आहे व व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे व थंड पाणी घालून हे पीठ सगळं कालवून घ्यायचं आहे. आता छान आपलं पीठ इथं मिक्स करून झालेलं आहे. हे पहा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी राहायला पाहिजे वड्यासाठी. फार घट्ट पीठ ठेवायचं नाही आहे. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. आता हे पीठ मी 10 मिनिटं सेट व्हायला ठेवणार व तिकडं कट करून घेणार. कटसाठी छान असा हा मसाला मी मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेला आहे. चला तर मग आता कटची फोडणी करून घेऊया. कटच्या फोडणीसाठी अर्धा वाटी तेल घालायचं आहे. व तेल छान गरम झालं की कटची फोडणी देऊन घ्यायची आहे. मस्त असं आता तेलात गरम झालेलं आहे. आता यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत, थोडासा लसूण घालायचा आहे. व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये प्लेन लाल तिखट घालायचं आहे 2 चमचे कटसाठी. तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता अर्धा लिटर पाणी घालायचं आहे. यामध्ये घरी केलेला गरम मसाला 2 चमचे ॲड करायचा आहे व 1 चमचा धने जिरे पूड ॲड करायचे आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे व मस्त अशी ह्याला एक उकळी आली की मग ते वाटण ह्यामध्ये घालायचं आहे व कट उकळून घ्यायचा आहे. छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये वाटण घालायचं आहे. मस्त एक उकळी काढायची आहे. छान आपली कटला उकळी आलेली आहे. हे पहा, मस्त खमंग असा कट हा तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घेऊया
व वडे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूया. चला तर मग तेल गरम झाले काय पाहूया. मस्त असं आता आपलं तेल इथं गरम झालेलं आहे. आता पिठामध्ये गोळे सोडून वडे तळून घेऊया. मस्त असे हे वडे आता तयार झालेले आहेत. आता हे वडे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत व बाकी सगळे वडे पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत. इथं आता आपले मस्त छान खुसखुशीत वडे तयार झालेले आहेत. आता याला गार्निशिंग बाउलमध्ये काढून घेऊया. चला तर मग कटवडा गार्निश करून घेऊया. मस्त असा छान हा कटवडा झालेला आहे, खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी खूप चविष्ट व रुचकर लागते. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. हे पहा, असं कट घालायचं आहे. मस्त असा कट घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. थोडी खारी बुंदी घालायची आहे. थोडा शेव घालायचा आहे. थोडं खोबरं व कोथिंबीर घालून मस्त असा हा झणझणीत कटवड्याची रेसिपी आता इथं तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.